चला आपण पाहतोय आजच्या दिवसातील ग्रँड फिनाले चा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आणि त्यामध्ये रंगला जाणारा फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ सज्ज आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर देखील सज्ज आहेत आणि आमचे लाडके प्रेक्षक देखील सज्ज आहेत। काय प्रेक्षक वर्ग सज्ज आहेत ना सर्व? आवाज येत नाहीये तुमचा। एक मिनिट संतोष। तर विनंती असेल, भाडुलीला पाऊस पडतोय, नक्कीच भाडुलीला पाऊस पडतोय, कॉल आलाय तर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। नक्की आकाशामध्ये पाहायला गेलं तर मौसम म्हणलं गेलं तर सामना चालू करायचा आहे। पण समीर खान चला लगेच सामना चालू करायचा आहे। चला पावसाचा नक्कीच वाट बघू नका, पाऊस भाडुलीला पडायला लागलाय, थंड हवा नक्कीच सुटली गेली आहे, तर लगेच सामना सुरू करायचा प्लीज। चला लगेच सामना चालू करायचा आहे। चला लगेचच आपण पाहतोय सामना सुरू करायचा आहे, कारण की पावसाचे संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे पावसाचे सरे आहेत ते मात्र आता बरसायला लागलेले आहेत, तर विनंती आहे चला लगेचच सामना सुरू करायचा आहे। कधीही पाऊस येण्याची दाट शक्यता। चला लगेचच संघ या ठिकाणी आपण पाहतोय, दोन संघांना विनंती करीन सज्ज व्हायचंय दोन्ही संघ। पावसाचे संकेत आहेत आपण पाहतोय।
चला आपण पाहतोय लगेचच सुरुवात करणार आहोत सामन्याला. मात्र कुठेतरी संकेत होते पावसाचे, मात्र हा सामना सुरू होणार आहे हे मात्र आपल्याला दर्शवतोय. चला आपण सामना लगेच चालू करणार आहोत. एक 2 मिनिटांनी आपण लगेचच चालू करणार आहोत. हा सामना लाईव्ह मात्र चालू होताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 मिनिटं. 15 सेकंद झाली. 2 मिनिटं चालू नाही तर पेमेंट करू नका पाटील. चला सामना चालू करायचा आहे. लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये जर धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 1 धाव आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पॉली आपल्याला पाहायला मिळेल. पॉली समोर मात्र सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. काही जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघामधील हा आजच्या दिवसातील ग्रँड फिनाले म्हणजेच फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा जे आपल्याशी जोडले आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या सरपंच चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झालाय.
3 धावा स्कोरबोर्डवर येताना पाहायला मिळत आहेत. सुरेख 2 संघ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे पाहिला तर मायको बी तर दुसरीकडे आपण पाहतोय साईकृपा दहिसर संघ म्हणजेच अदिती 11 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूमध्ये या ठिकाणी काय वेळ घडलं जाईल मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत यस इट इज गॉन. बाद आहेत. निलेश आपण पाहतोय बाद होताना पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका लागला जातोय तो म्हणजेच मायकोप बी संघाला. वंदेशील आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर पहिला हादरा बसला जातोय जो मायकोप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे मन्या आता मात्र थोडस टेन्शन मध्ये असेल कारण की पहिला गडी एक सस्त्यात बाद झाल्यानंतर आता मलाच काहीतरी करायचे ही रणनीती मात्र मनीष याला आखावी लागेल. तर पाहतोय गोलंदाज मात्र सुरेख पॉली आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या चेंडूवर गडी बाद करून चला टीम मीटिंग नकोय प्लीज टीम मीटिंग नको आहे विनंती असेल आपणास. पंच थोडीशी ताकीद द्यायची आपण पाहतोय. तर षटकातील 5वा चेंडू नक्कीच पॉली याचा. हा देखील चेंडू चांगला ठेवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक मितेश पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. पूर्णपणे चेंडूवर झोकून दिलं स्वतःला आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा आता मात्र 1 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या षटकातील सिंगल रन्स घेतली जाते. आपण पाहतोय पुढे सरसावले होते निशांत मात्र जर पाहिलं तर रन्स कंप्लीट होते. 1 षटक संपले जाते. 5 धावा स्कोरबोर्डवर एका गडीच्या मोबदल्यात. जबरदस्त सामना जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून म्हटलं जाईल तर या ठिकाणी प्रभाकर साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक आपण पाहतोय पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय वैभव बोराडे साहेबांकडून जर कोणत्याही दोन्ही संघापैकी कोणत्याही खेळाडूने हॅट्रिकची चौकार किंवा हॅट्रिकची विकेट जर काढली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हायेस्ट विकेट टेकर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मिनेश. हो सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. मिनेशच्या विरोधात कशी फलंदाजी होईल. एके बाजूला पाहिलं तर आपण पाहतोय मनीष पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वंदेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मिनेश एक टॉपर गोलंदाज म्हणून या स्पर्धेतील मिनेशकडे पाहिला जातोय. नक्कीच हा चेंडू स्वीपच्या पद्धतीने डिक्लेअर झोन कडे वळवला जातोय. आपण पाहताय धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाईल. 7 धावा स्कोरबोर्डवर. चेंडूचा खेळ जर पाहिला 2 चेंडूचा खेळ झालाय. सुरेख सामना आपण पाहतोय. आयोजन नियोजन आणि खास करून या स्पर्धेसाठी आलेले प्रेक्षक वर्ग जे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल रन्स या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू टोळावला. कव्हरवर मात्र आपण पाहायला मिळतोय चेंडू क्षेत्ररक्षक करतोय आणि जोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पाहिली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू सोडलाय. नक्कीच पंच मात्र दर्शवतायत यस इट इज अ वाईट चेंडू. खराब चेंडू म्हणून पाहिलं जात आहे. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावर 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. मिनेश गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जाईल का. यस मात्र कंप्लीट करतायत. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर जसं काही रेस मध्ये आलेत की काय या परीने मात्र जीवाचे आकांत करत सिंगल रन्स कंप्लीट करतायत. कारण की मी म्हणेन सिंगल रन्स जो आहे तो श्वासोश्वास आहे या सामन्याचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 फलंदाज. पुढे एकदा हा चेंडू पाहायला जातोय. जबरदस्त 2 क्षेत्ररक्षक ज्यामधून चेंडू भिडून जातोय 4 धावांसाठी.
कुठेतरी चुकी केली जाते आणि या चुकीला माफी नाहीये. 4 धावा आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 14 धावा. एक षटक संपले जाते. जबरदस्त असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण की हा फायनलचा सामना आहे. हा सरपंच चषक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जर विचार केला मिनेशचा तर आपण पाहतोय एक चौकार त्याच्या विरोधात लागली गेली, एक वाईट टाकला आणि 4 सिंगल रन्स असे एकूण जर पाहिला तर मिनेशच्या या षटकात आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 9 धावा खर्च करतोय. सुरेख मात्र सिंगल रन्स घेतले जात आहेत. जाणीव आहे मायकोप बी संघाला की आपल्या सिंगल रन्स या ठिकाणी जितक्या घेता येईल तितक्या मात्र या ठिकाणी मिनिटच्या विरोधात घेतले जात आहेत. चांगला टॉपर गोलंदाज म्हणून पाहिला जातोय. ज्या पद्धतीने सायकोपा दहिसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी मात्र दोन जे खेळाडू आहेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र परिधान करून दोन्ही संघामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे पाहिला तर गोलंदाज पुण्याच एकदा पॉलिश सज्ज होईल. आपण पाहतोय सरपंच चषक 2022 आहे. भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामधील फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच एकदा चेंडू मात्र काय गॅप शोधला आहे, जबरदस्त गॅप. मात्र चेंडू या ठिकाणी जाईल 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोरबोर्डवर येताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा आपण पाहतोय. फलंदाज जर पाहिला तर वंदेश आपण पाहतोय. वंदेशने जबरदस्त क्रॅकिंग शॉट म्हणता येईल. पुण्याच एकदा चेंडू या ठिकाणी आणला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉली सज्ज होईल गोलंदाजीसाठी. तर वंदेश वंदेचा हा चेंडू मात्र सोडला जातोय. आता मात्र पंचांकडे देखील पाहिलं जातंय. पंचांवर कुठलाही असर मात्र दिसत नाहीये. मात्र हा चेंडू फेर चेंडू सुरेख चेंडू म्हणून घोषित होताना धावसंख्या पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली जाते 19 या आकड्यावर. 19 धावा स्कोरबोर्डवर आहे. मिनेश येतोय. गोलंदाजाला मात्र थोडंसं कानमंत्र देतोय आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे सुरेख, मात्र फलंदाजी तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. मायको बी संघाकडून पुन्हा एकदा वंदेश मात्र आपला परफॉर्मन्स तसाच ठेवतोय. जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करत धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 धावा. एक गडीच्या मोबदल्यात. चेंडूचा खेळ जर विचारला तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा या गोलंदाजा विरुद्ध या पॉली विरुद्ध घेताना पाहायला मिळतात. 2 फलंदाज. एकीकडे पाहिला तर वंदेश आहे, दुसरीकडे पाहिला तर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच एकदा सज्ज होईल. टीम मीटिंग करावी लागते. नक्कीच दहिसर संघाला ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय वंदेश, अप्रतिम मात्र फलंदाजी साकारली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील पहा सेन्सिबल क्रिकेट ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर जर पाहिला तर पुढच्या चेंडूवर नक्कीच आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी जमावल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 5वा चेंडू जो पाहिला तर मार्गास्त असेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. वंदेश मात्र आपण पाहतोय 9 चेंडू 17 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र चुकले जात आहेत. सुरेख चेंडू डॉट चेंडू म्हणून पाहिला जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ होईल. दुसऱ्या ठिकाणी पाहिलं तर मनीष आपण पाहतोय आतापर्यंत 6 चेंडू वापरतोय आणि 5 धावा मनीषच्या बॅटमधून या आपल्या संघासाठी येताना पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या एकदा सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर डिक्लेअर झोन कडे वळवत 1 धाव आणखीन भरली जाईल. 25 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 25 धावा आपण पाहतोय.
जर पाहिला तर षटक मात्र आपण 3 षटक या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाले. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे नक्कीच सर्वांच्या नजरा आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय महिला वर्ग देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. जर पाहिले तर रात्रीचे 12:58 म्हणजेच 1 वाजवायचा सुमारस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि तमाम जनता मात्र ही स्पर्धा आपल्याकडून खरोखरच रात्रीचं जे जागरण आहे ते करून मात्र पाहायला या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. खूपच सुरेख. पुन्हा एकदा मनीष सज्ज होईल. गोलंदाज हा देखील पहिल्या चेंडूवर अटॅक केला जातोय आणि चेंडूवर मात्र चौकार. प्रणय आपण पाहतोय गोलंदाज आणि प्रणयवर मात्र जबरदस्त अटॅक केला जातोय. पहिल्या चेंडूवर अटॅक झाल्यानंतर शॉर्ट मीटिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हे करणं गरजेचं आहे कारण की धावा येताना पाहिल्यात क्षेत्ररक्षकांनी आणि धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार लगावले जात आहे. आता पाहूया दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. दुसरा चेंडू या षटकातील हा चेंडू नो चेंडू आहे घोषित केला जातोय. मनीष याचा मात्र फायदा उठवू शकले नाही आहेत. नक्कीच कनेक्ट करू शकले नाही चेंडूला. चेंडू लांब राहिला होता. धावसंख्या जर पाहिली तरी 1 ने भरली जाईल. 30 धावा स्कोरबोर्डवर. चांगल्या धावा नक्कीच येताना पाहायला मिळतंय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. मनीष मात्र नक्कीच जाणीव आहे मनीषला आपली बॅट लागत नाही. मात्र समोरचा संघ जेव्हा आपण पाहतोय समोरचा खेळाडू आपण पाहतोय आणि समोरचा आपला खेळाडू स्वतःचा खेळाडू जर पाहिला वंदिश चांगली कामगिरी करत असताना मी मात्र त्याला सिंगल रन्स काढून देईल हीच भावनेने खेळताना या ठिकाणी वंदिश बाद होतोय. नक्कीच वंदेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या रूपाने मात्र दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते 31 या आकड्यावर. 2 गडीच्या मोबदल्यात 4 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. नवीन फलंदाज कुणाल येतोय पाहायला मिळेल. किती धावा जमवल्या जातील. प्रेक्षकांचं देखील मन लागलेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत कारण की प्रेक्षकांना काय पाहिजे असते तर फक्त एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एंटरटेनमेंट मात्र केलं जातंय. जबरदस्त मात्र एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय. पुढचा चेंडू नक्कीच हा चेंडू देखील थोडासा वर चढला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कुणाल यांनी तो टॅप करण्याचा प्रयत्न केला मात्र सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. आता मात्र मनीष अटॅकिंग फलंदाजी करेल का मात्र नाही. सिंगल रन्स आतापर्यंत मनीष मात्र लिगबाईच्या रूपाने या ठिकाणी पंच दर्शवतायत. 1 धाव घेतली जाते. तर या ठिकाणी आपण पाहतोय बोईसर मधील रेकॉर्ड्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर 3 दिवसाचे व्ह्यूअर्स जर पाहिले युट्यूबच्या माध्यमातून तर तब्बल 82,000 लोक मात्र या स्पर्धेला आवर्जून पाहत होते. जोरदार झाले होऊन जाते या स्पर्धेसाठी. आज जर पाहिलं तर 40,000 नक्कीच लाईव्ह प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत होते. धन्यवाद मी म्हणेन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा या आढावा घेत आहेत. पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट. आता मात्र मनीष एक्सलेटर वाढवला जातोय. ज्या पद्धतीने पाहिला मनीष सिंगल रन्स काढत होता. आता मात्र या षटकात जर पाहिला तर पहिल्याच चेंडूवर चौकार मारला जातोय आणि जर पाहिलं तर जर हॅट्रिक मारली तर आपण पाहतोय वैभव बोराडे सर यांच्याकडून मात्र हॅट्रिक मारली. चौकाराची हॅट्रिक असो किंवा विकेटची हॅट्रिक असो मात्र तब्बल
500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतंय. ATM ओपन आहे आणि नंबर मात्र 3 दाबायचे आहेत, 4 4 आणि 4. हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी काय घडलं जातंय तर मनीष बॅक टू पवेलियन. नक्कीच जे बॅनर्स च्या समोर बसलेले मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत, प्लीज थोडंसं बाजूला व्हायचं प्लीज. जी आपण ॲड्स केलेली आहे बॅनरच्या रूपाने, जे समोर बसलेत विकेटीच्या मागे, पंच थोडंसं त्यांना या ठिकाणी उठवायचं आहे प्लीज. विनंती असेल आपणास, आवर्जून विनंती असेल, कारण की आपण जे ॲड्स लावलेले आहेत, जे पोस्टर लावले आहेत, आपण पाहतोय PD मोटर्स. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मोबाईल बाजार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा अनेक साई पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट जर हिट केली असती तर काहीतरी मिळालं असतं, मात्र पंचांवर त्यांचा असर आहे का? यस, मात्र आउट दिलंय. सॉफ्ट डिसिजन आउट आहे, मात्र पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे. सॉफ्ट डिसिजन आउट आहे. दोन मिनिटं बघता. कोणी गर्दी करायची नाहीये प्लीज, गर्दी करायची नाहीये. बंद करून टाक. तर आपण पाहतोय 38 रन्स आपल्याला पाहायला मिळतंय. 5वां षटक सुरू आहे आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 रन्स गेलेले आहेत आणि 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आहे ना प्लेयर तुमचा समोर आहे. हो हो, 34 धावा होत्या मागच्या षटकामध्ये. या षटकामध्ये 4 धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. आपण पाहतोय जबरदस्त मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. तर पाहायला मिळेल पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत. या ठिकाणी नवीन फलंदाज जितेंद्र हा नॉन स्ट्राईक एंडवर असेल आणि आल्या आल्या जर पाहिला तर कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय कुणालच्या माध्यमातून. जर पाहिलं तर 4 धाव्यांनी धावसंख्या जाऊन वाढली जाते, ती म्हणजेच 42. 42 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जबरदस्त फटका पाहायला मिळत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये मायकोप ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळी आतापर्यंत जर पाहिलं तर हुकमाचा एक्का जर पाहिला तर
आपल्याला पाहायला मिळत होता मनीष, मात्र तो डगआउटला गेल्यानंतर कुठलंही प्रेशर नाही आहे, कारण की धावा जमल्या आहेत. तर 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा, या इनिंगमधील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला गेम इज ऑन करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सरपंच चषक 2022 आपण पाहतोय. बोईसर मधील सर्वाधिक पाहिली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त पुन्हा एकदा क्रॅकिंग फटका मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर एक सिंगल रन्स घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. 43 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या स्पेल मधील, या इनिंग मधील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू नक्कीच फेस करेल. या ठिकाणी पाहिलं तर जितेंद्रचा फटका चौकार लगावला जातोय. जबरदस्त शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा स्कोरबोर्डवर लागली जाते आणि 48 धावांचं लक्ष समोर ठेवलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनल. जबरदस्त मात्र आयोजन नियोजन या आयोजकांच्या वतीने नक्कीच मी देखील या ठिकाणी धन्यवाद सांगीन की या ठिकाणी मला आमंत्रित केलं, समालोचनाची संधी दिली. या स्पर्धेदरम्यान मी नक्कीच राकेश सरांचं देखील खूप खूप धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे माझे साथी कॉमेंटेटर युसुफ देखील आपण पाहतो. युसुफ सर व्हॉइस ऑफ बोईसर. मात्र प्रचलित जे अंडरमच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात, ओव्हरमच्या स्पर्धा असो, मात्र आवर्जून ज्यांना बोलवले जाते असे आपले व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद यांचं देखील मी आभार मानीन. आणि पुढचा आवाज मात्र आपण पाहतोय युसुफ सरांचा असेल. चला नक्कीच परत एकदा मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय या सामन्यामध्ये. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून नाव घेऊन मी शेवटचे 5 षटक आपल्यावर जोडला जातोय. तर नक्कीच पाहायला भेटेल आपला धावा बनवलेल्या पहिल्या इनिंग्समध्ये पाहायला भेटतात 47 धावा बनवल्या गेल्या मायको बस संघाने. 48 धावांचा लक्ष्यशील साईकृपा दहिसर अदिती 11 या संघाला जिंकण्यासाठी येणारा 30 चेंडूंमागे. तर कशा प्रकारे खेळ खेळला जाईल शेवटच्या 5 षटकांमध्ये. ओम साई नवरंग क्रिकेट मंडळ सरपंच चषक 2022 वर्ष दुसऱ्यामध्ये कोण ठरेल चॅम्पियन, कोण संघ ठरेल रनर हे नक्कीच येणारे 5 षटक सांगून जातील. चला धैर्य संघ आपल्या फलंदाज लगेच पाठवायच्या मैदानाच्या आत वेळ नक्कीच निघून जातोय. 1 वाजून 12 मिनिटं नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला. लवकर लवकर सामना हा संपवायचा आहे. नंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा पाहायला भेटेल. मुख्य पारितोषिक वाटप सुद्धा केलं जाईल. तर विनंतीशी लगेच सामन्याला सुरुवात करायची. माझ्या समोर जे आहेत त्यांना विनंतीशी थोडासा बाजूला व्हायचं. शब्बीर आपण सुद्धा थोडासा बाजूला व्हायचं. चल यावेळेस निशांत स्ट्रायकर पाहायला भेटतो. नॉन स्ट्रायकर पाहायला भेटतो फलंदाज दीपेश पाटील. गोलंदाज सजवतोय मिस्टर वीरेंद्र. मागच्या मॅच मध्ये सामना वेळ ठरला गेला होता तोच फलंदाज पाहायला भेटतोय. गोलंदाज यावेळेस खराब सुरुवात, वाईटनी सुरुवात केली गेली आणि एक्स्ट्रा मध्ये 1 धाव नक्कीच लगावं लागलं धाव फलकावर.
यावेळेस टॅप केला गेला. टॅप करण्याचा प्रयत्न नक्की तो डॉट चेंडू लिहिला जाईल. धाव फलक पाहायला भेटेल. एक चेंडू एक धाव धाव फलकावर. सो रेगफाटा मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय निशांतच्या बॅट मधून. पहिला चौकार या इनिंग्स मधला पाहायला भेटतोय. 2 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावर. तर येणारे अजूनही पाहायला गेलं तर 28 चेंडूचा खेळ बाकी 43 धावांची गरज. सामना नक्की रंगतदार पाहायला भेटतोय. एक मातापर संघ जुना काळ त्यांनी गाजवलाय तो संघ फायनलचा सामना खेळतोय. तो म्हणजे सायकृपा दहिसर संघ आणि एका बाजूला मायकोपा संघ. हा काय चेंडू टाकला गेलाय. सरप्राईज केला जातो फलंदाजाला. सरप्राईज केला जातो म्हणजे फलंदाजाला डॉट चेंडू टाकला जाईल. या पहिल्यांदा चौकार खेळतो वीरेंद्र. कमबॅक केला जातो. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 5 धावा खर्च केल्या गेल्या आतापर्यंत या षटकामध्ये. एक फटका चेंडू निघून जातो मिडल रिजन मध्ये 4 धावांसाठी. तर निशांतची बॅट बोलली जाते आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 84 धावा आतापर्यंत त्याच्या नावावर सेकंड हाय स्कोर या स्पर्धेमधला. एक फटकाचा जोरा गेला परंतु थोडीशी चुकी करतो खेळाडू. पाहायला भेटला विकेश भोईर. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. डबल धाव फलकावर नक्की धाव फलका ससावतो. 10 धावा धाव फलकावर. नक्कीच मी विनंती केलं मीरा रेड्डी आठशे होणार मिस्टर अमान खान. अमान खान यांनी व्यासपीठावर यायचंय. ज्या आपण पाहायला भेटतात ज्या ट्रॉफीवर नाव कोरलं गेलंय नवरंग क्रिकेट क्लबचा तर यांच्या वतीने हे कोरलं गेलं. अमान यायचं आपण व्यासपीठावर. यावेळेस टॅप केला गेला. चेंडू गॅप मध्ये जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या 4 निपला होते. 14 धावा धाव फलकावर. चेंडूचा खेळ संपला गेलाय या षटकामध्ये. 6-1 षटका समाप्तीनंतर 14 धावा. जी गरज होती ती गरज नक्कीच सुरेखरित्या दोन्ही फलंदाजी साकारली गेली. तर नक्कीच मीरा रेड्डी माठ शॉनर आकिब खान आणि अमान खान यांच्या वतीने हे नाव आपल्याला पाहायला भेट ट्रॉफीवर लिहिले गेलेत. सुरेख काम त्याच्या वतीने केले गेले. तर अमान खान आपल्यावर नक्कीच पाहायला भेटत येत आहेत. येऊन व्यासपीठावर स्थान म्हणून जायचंय. तसंच पाहायला गेलं तर त्यांच्या शॉप मध्ये रेडियम आर्ट मध्ये ॲक्रेलिक ट्रॉफी सुद्धा बनवून दिली जाते. तिथे नक्कीच आपण संपर्क साधायचा आहे. तो वैभव बोराडकरांचे बघा प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेटवर 500 रुपये कॅश प्राइज येईल. या वेगळ्याचा चेंडू नक्कीच सरप्राईज करणार होता. पाहिलं गेलं तर या गोलंदाजाकडे क्षमता आणि कॅपॅबिलिटी पाहायला भेटते. जेव्हा आपला संघ अडचणीत असतो ना तर तारणहार म्हणून मैदानामध्ये येतो आणि आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढतो. हा असा गोलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर बिकेश भोईर. पहिल्या चेंडू नक्कीच निर्धाव टाकला गेला. 14 धावा धाव फलकावर पाहायला भेटतायत. 7 चेंडूचा खेळ संपला गेलाय. एक फटका. ये शॉट बहुत कडक है. ये बल्लेबाज बेधडक है. नक्कीच पाहायला भेटतोय काय फटका सजवला गेला. 4 धावांसाठी धाव फलक पुढे ससावते 18 धावावर. येणाऱ्या चेंडूची गोष्टी केली तर 22 चेंडू आणि 30 धावांची गरज. काय सामना रंगला जातोय. पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिलं गेलं तर वनदेशाने मनीषची बॅट बोलली गेली होती. या सामन्यामध्ये पाहिलं तर 3 चौकार लगातो मिस्टर निशांत. एक मिनिट सर एक मिनिट थांबायचं प्लीज. आपण तर बाजूला जाऊन अनाउन्समेंट करायचंय. साऊंड समोर बाजूला द्यायचं. विनंती थोडा बाजूला द्यायचा आहे. आपण चेअरअप करा परत चेंडू टाकताना कोणी अनाऊन्स करायचं नाही प्लीज. चला सामना चालू करायचा आहे. तिसऱ्या षटकामधला एक फटका परंतु झेल सुटला गेलाय. चुकी घडली जाईल का यावर या चेंडूवर पाहायला गेलं तर 2 चान्स भेटले होते. झेल घेण्याचा आणि धावचित करण्याचा. संगणक नितेश चुकी करतोय आणि चान्स देतोय म्हणजे निशांत सारख्या फलंदाजाला. निशांतची बॅट नक्कीच या स्पर्धेमध्ये शांत बसली नाहीये. त्याची बॅट बोलते. धावा नक्कीच
खोऱ्याच्या साह्याने तो खेचतोय आणि 90 धावावर पाहायला भेटतो या स्पर्धेमध्ये. सेकंड हाय स्कोरर या स्पर्धेमधला नक्कीच पाहायला भेटतो निशांत. काय सामना खेळला गेलाय, काय बॅटिंग केली गेली, आपल्या फलंदाजी जोरावर नक्कीच प्रेक्षकांच्या मन जिंकतोय तो म्हणजे मिस्टर निशांत. यावेळेस चुकी 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 केली जाते. चुकीला माफी भेटेल का येणाऱ्या पुढच्या चेंडूंमध्ये हे नक्की सांगून जाते दोन्ही फलंदाज. यावेळेस चान्स होता वंदेश पाटील यांच्याकडे गडी बाद करण्याचा. दीपेश पाटीलचा का फलंदाज नक्कीच बॅक टू पवेलियन पाहायला भेटला असता, परंतु चान्स गमावलाय. या षटकाचा तिसरा चेंडूवर चान्स गमावला निशांत यांनी. या चेंडूच्या चौथ्या चेंडूवर वंदेश यांनी चान्स गमावला. दोन्ही फलंदाज नक्कीच जीवनदान दिलं गेलंय. परत एकदा अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू नक्कीच डॉमिनेट केलं गेलंय. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 3 चेंडू निर्धाव, 1 चौकार, 1 सिंगल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 19 पाहायला भेटते धाव फलकावर. यावेळेस स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न होता, पण विकेट स्वतःला झोकतोय आणि डॉट चेंडू. षटक आवडला असेल नक्कीच त्यानंतर कथं झाला पाहिजे प्रेक्षकांना. काय षटक टाकला गेला, चौकार लागल्यानंतर तब्बल या षटकामध्ये 4 चेंडू डॉट टाकतोय गोलंदाज बिकेश भोईर. येणारे 18 चेंडू, अजून धावांची गरज असेल 29 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो नवरंगा क्रिकेट क्लब या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरण्यासाठी 18 पावलांमध्ये 29 शिड्या चढाव्या लागतील जिंकण्यासाठी. तर गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर वीरेंद्र. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी खर्च केला, त्यालाच इंट्रोड्यूस केला गेलाय. आहा प्रतिम सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. जशा प्रकारे पाहायला गेलं ना, समुद्रामध्ये पाणडुबी पाहायला भेटतो, समुद्राच्या पाण्याच्या आतमध्ये दिसते जाते आपल्याला दिसत त्याच्या प्रकारे चेंडू होता. चेंडू नक्कीच खाली गेला, फलंदाज समजला नाहीये आणि डॉट चेंडू लिहिला जाईल. सुरेख फटका, परंतु चांगला क्षेत्ररक्षण मनीष भोईर. यावेळेस गाडी बाद झालाय का, कुणाल नक्कीच चांगला चेंडू घ्यायचा करतोय. नक्कीच पंच आपल्या डिसिजन करवतील, तर पंचाने रिव्ह्यू घेतला, विनंती करायला. तर यायचं समीर खान आपण इकडे पंच डिसिजन घेतला जाईल. जो डिसिजन असेल, जो स्क्रीन मध्ये दिसेल ते मान्य करायला आपल्या खेळाडूला नंतर दाखवला जाईल. पहिले अंपायर बघतील, त्यानंतर खेळाडू बघतील. तरी धावचीचा डिसिजन पंच मध्ये देतील मैदानाच्या आतमध्ये. चला क्षितिज अजून घ्यायचं मायक्रॉफ संघ लगेच डिसिजन जो देतील मान्य करावा लागेल आणि पंच आपल्या डिसिजन मैदानाच्या आतमध्ये देतील. दोन्ही संघांना डिसिजन मान्य करावं. एक्स्ट्रा खेळाडूला सुद्धा दाखल नॉट आउट असेल. नक्की थोडासा उशीर पाहायला भेटला आणि थोडासा खुनाला चेंडू अगोदर पॉपिंग केलं, निशांत पाहायला भेटला क्रीज मध्ये पोहोचलाय. चेंडूचा खेळ संपला गेला. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 येणारी 4 चेंडू खेळ बाकी अशी धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावावर. येणारी अजूनही पाहायला 16 चेंडू आणि
28 धावांची गरज. स्ट्राईक वर दीपेश पाटील पाहायला भेटतात. हा वेळचा ब्लॉक करून चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पाहायला भेटतोय कुणाल किनी आणि अजय पाटील. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजेच मिस्टर दीपेश पाटील बॅक टू पवेलियन. यावेळेस मिनिश पाटील, तर मिनिश आणि निशांत यांच्यावर जिम्मेदारी असेल ह्या धावा बनवण्याची. येणारे अजून पाहिजे तर 15 चेंडू 28 धावांची गरज. या षटकामध्ये पाहिले एक मोठा फटका नक्कीच गरजेचे संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केला तर संघाने विश्वास दाखवला. त्याच गोलंदाजाला परत बोलवलं गेलं षटक टाकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केला आणि गडी बाद करतोय. फुलटच चेंडू नक्कीच गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न खेळाडू पाहायला भेटतोय मिस्टर विकेश बोईर पाहायला भेटत. सुरक्षित रक्षण अप्रतिम दर्जेदार खेळ नक्कीच मैदानामध्ये साकारला गेला तसंच पाहायला भेटतं आपल्याला. अमन आपल्या मेंदू अमान खान आपण वरती बसायचं प्लीज. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असा आज सांगत असताना गोलंदाज मिस्टर वीरेंद्र. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. त्यानंतर संघनायकांनी त्याला परत षटकावर बोलावलं नाही. काय कमबॅक करून दिलाय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी वीरेंद्र यांच्याकडून नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. तर नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर दीपेश पाहायला भेटतोय. फलंदाजी मार्कवर सजवतोय स्ट्राईक वर. यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न चेंडूला अंगाला ब्रश करतोय आणि एक धाव नक्कीच लगावी जाईल. धाव फलक 1 ने पुढे ससावे. धावसंख्या ही जाऊन पोहोचेल 21. 21 धावा मात्र 1 धावा खर्च केली या षटकामध्ये. षटक संपलं गेलंय. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये पाहिलं गेलं ना तर 27 धावांची टॉप स्कोरर या स्पर्धेमधला पाहायला गेला तर मिस्टर जगदीश माछी. सेकंड हाय स्कोर पाहायला भेटत निशांत. नक्कीच पाहायला भेटत 2 स्कोरर हायस्ट वर आहेत. तर बॉलिंग आल्यास पाहिलं तर हायस्ट विकेट टेकर पाहायला भेटतं आपल्याला मिस्टर मिनिश. 9 विकेटचा सायनिंग्स मध्ये जमाल पाहायला भेटतं आपल्याला. तारापूर संघ कोणी जवळ नाहीये. मिनिशच्या 9 विकेट त्यांनी बाद केलेत या स्पर्धेमध्ये. सुरेख फटका पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं गेलं मनीष भोईरचा. येणारे 11 चेंडू अजूनही बाकी. 11 चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर धावांची गरज असेल 23 धावा. 11 चेंडू 23 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. इकडून 1-2 मोठ शॉट आले ना नक्कीच सामन्यामध्ये पूर्णपणे परत येईल. ती म्हणजे धायचा संघ. फुलटच चेंडू क्रॅकिंग प्रहार पाहायला पडेल. स्वीपर कव्हर रिझन मध्ये काय फटका सजवला गेला. बॅक टू बॅक 2 चौकार आणि हा केला गेलाय मनीष भोईरचा गोलंदाजी प्रहार म्हणजेच दीपेशच्या बॅट मधून. तर लगेच पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये सगळ्यात हाय स्कोर चौकार लगावण्याला 18 चौकार पाहायला भेटत जग्गूच्या नावावर. जगदीश माछी निशांतच्या नावावर नक्कीच 17 चौकार पाहायला भेटतात. तर दोन्ही फलंदाज जशा प्रकारे धावसंख्यावर फर्स्ट सेकंड तसंच चौकारावर सुद्धा फर्स्ट सेकंड पाहायला भेटतात. तर अजूनही पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. त्यावेळेस कमबॅक जैसा प्रकार सांगितलं ना, प्रश्न का जवाब उत्तर से, ईट का जवाब पत्थर से और चौके का जवाब विकेट से, असं नक्कीच दिलं गेलं मैदानाच्या आत. सुरेख का कमबॅक या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावले. त्यानंतर गडी बाद केला गेला. यावेळेस 2 बांधवाची जोडी मैदानामध्ये. एका बाजूला मनीष पाटील तर एका बाजूला भावेश पाटील. एका बाजूला यंग टॅलेंट मातबर खेळाडू पालघर तालुक्यामध्ये उभरता सितारा मनीष भोईर, तर एका बाजूला ज्यांनी खूप सारे मैदान गाजवले, आपला काळ गाजवला, तो फलंदाज भावेश पाटील. तर कोण या सामन्यामध्ये हिरो ठरेल, कोण आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल, कोण आपल्या संघाचं नाव चॅम्पियन ट्रॉफीवर करेल, मनीष की भावेश, मायक्रोप की दहसर. सुरेख फटकाचा झाला गेला. बिगिश चांगला क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिला, परंतु थोडंसं बाहेर राहिला. नक्कीच ताळ्याचा गज झाला पाहिजे या सामन्यासाठी. सामना नक्कीच आवडला गेला. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षकांनी ताळ्या नक्कीच वाजवल्या पाहिजे या सामन्यासाठी. भावेश पाटील बॅक टू बॅक. नवीन फलंदाज प्रणय पाटील
नॉन स्ट्रायकर परंतु मिनिश अजूनही मैदानाच्या आत आहे. तर मिनिशच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं नक्कीच पाहायला मिळेल. जशा प्रकारे विकेट्स त्यांनी काढले संघासाठी तशा प्रकारे धावा बनवायच्या असतील या सामन्यामध्ये. 4 चेंडू धावा आहेत त्या 29. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावले गेले. एक धाव नक्कीच लगावली जाईल. धाव परिपूर्ण केली जाईल. धाव फळक 1 ने सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 ऑन द लॉस ऑफ 4 विकेट्स. सायकल मध्ये सर आदिती 11 संघ. एक फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लगेच परंतु चुकी करतोय मनीष भोईर. 1 धावा होते तिकडे 2 धावा खर्च करतोय. षटक संपले गेले. 4 षटके समाप्तीनंतर धाव पाहायला मिळतात. धाव फलकावर 32. येणारे अजूनही पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामन्यामध्ये अजून चुरस पाहायला भेटते. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. या 6 चेंडू खूपच निर्णायक. हे 6 चेंडू 50,000 रुपयाचे 6 चेंडू पाहायला भेटतात. जो संघ या 6 चेंडू चांगला खेळ करेल त्याच्या नावावर एक सुरेख अप्रतिम दर्शनीय ट्रॉफी पाहायला भेटेल आणि कॅश प्राइज 50,000 रुपये दिले जातील. तर कुणाल गोलंदाज मिनिशच्या बॅटमधून. यावेळेस मी सुद्धा सामन्यामध्ये आहे. अजून हा सामना आम्ही सोडलेला नाहीये हे दाखवतोय साई कृपा तैसर संघ. पहिल्या चेंडूवर चौकार घेतला गेलाय. काय सामना रंगतोय मैदानाच्या आत. अप्रतिम सुरेख. काय फायनलचा सामना पाहायला भेटतोय. तर फायनलचा सामना कसा असावा. ओम साई नवरंगा क्रिकेट क्लब सरपंच चषक 2022 यासारखा सामना असावा. अप्रतिम सामना. येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज. यावेळेस दबाव प्रेशर नक्कीच पाहायला भेटतोय गोलंदाजांच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर पाहायला भेटतोय वाईट चेंडू टाकला गेलाय. अजूनही 5 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेस डॉट चेंडू दिला जाईल. नक्कीच चुकी केली जाते. तर नक्कीच आपण पाहतोय जे ट्रॉफीज पाहायला भेटतात सुवर्ण रंगाच्या ट्रॉफी याच्यावर कोणाचं नाव कोरलं जाईल. नक्कीच कोणाचं स्वप्न सरपंच 2022 मध्ये पूर्ण होतील. येणारे 4 चेंडू 11 धावा. 4 पावलांमध्ये 11 सिड्या. कोण चढेल. यावेळेस चुकी केली जाते आणि तर पाहायला गेलं तर पंच आपला निर्णय कळवायचा. बोट वरती केला जाईल. अपील नक्कीच केली होती. मिनिश बॅक टू सॉफ्ट डिसिजन आउट दिला गेलाय. तर पंच नक्कीच रिव्ह्यू घेतील. चला पंच आपला निर्णय कळवतील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहायला भेटते. सुरेख काम नक्कीच पाटील नेटवर्क च्या माध्यम पाटील नेटवर्क नक्कीच तयार झाला पाहिजेत. नक्कीच टेक्नॉलॉजीचा वापर सुरेख करते पाटील नेटवर्क. 3 चेंडू 11 धावांची गरज. यावेळेस खराब चेंडू. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. दोन्ही संघाचे पाहायला गेलं तर 4 कडे बाद झालेत. 3 चेंडू मध्ये जर 2 चौकार एक सिंगल आला तर सामना टाय झाला जाईल. जर सामना टाय झाला तर बॉल आउट. 10 वेळेस गडी बाद. बॅक टू पवेलियन मिस्टर मिनिश पाटील. यावेळेस ती
2 चेंडू आणि 10 धावा हे कंपल्सरी बनवावे लागतील सायकलबाद हैसर संघाला. तर नक्कीच पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी खूप मोठा सपोर्ट केला गेला. शेवटचे मात्र या सामन्याचे 2 चेंडू आपण पाहतोय. मात्र 2 चेंडू 10 धावांची गरज. संघनायक मिस्टर अल्पेश आणि चेंडू पाहायला लागला गेलाय. चेंडू निघून जाईल 1 धावांसाठी. 1 चेंडू 9 धावांची गरज. सामना नक्कीच कुठलाही संघ जिंको पण मन नक्कीच सगळे खेळाडू जिंकले. या स्पर्धेने मन जिंकले. सुरेख फटका. चेंडू निघून जातो 4 धावाने आणि 4 धावाने संघ विजयलाय. नक्कीच चॅम्पियन बनलाय मायकप संघ पण मन जिंकलाय दैसा संघाने. दैसा संघाचा ताळा झाला पाहिजे. मायकप संघ चॅम्पियन बनलाय. दैसा संघ सुद्धा चॅम्पियनच आहे. चॅम्पियन संघ खेळला या सामन्यामध्ये आणि खूप वर्षानंतर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटला आणि चॅम्पियन सारखा तो खेळला आणि पराभूत झाला. नक्कीच मैदानाच्या आत पाहायला भेटतं आपल्याला. कॅमेरामॅन ही चित्रपटी पाहिजेत. चॅम्पियन बनलेला संघ पाहायला भेटतोय ज्यांनी पूर्ण काळ गाजवलं त्या संघासमोर हँडशेक करत असताना खेळाडू दाखवतोय.